सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अनेक महत्त्वाच्या घडामोडी राज्यात घडल्या आहेत, त्या पाहायच्यात. मात्र सुरुवातीला बातमी बघूयात पावसाची. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातल्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत, तर मध्यम सरीही काही भागात कोसळत आहेत. इकडे मध्य महाराष्ट्र, कोकणात काही भागांमध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे. तर मराठवाडा आणि विदर्भाचा विचार करायला गेले तर पावसानं उघडीप या दोन्ही भागांमध्ये दिली आहे. मात्र आता पुन्हा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 12 जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राज्यातल्या 12 जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी केला आहे. बघा कुठले ते 12 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे. कोकणातलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड. तर बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा 12 जून नंतर विदर्भात मान्सून घेऊन येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. नागपुरात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली. उन्हाचे चटके जाणवत आहेत. मे महिन्यात वातावरण ढगाळ होतं, अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी घटलं होतं. त्यामुळे मे महिन्याची कसर आता जून महिन्यात निघते. नागपुरात पारा 43 अंशांवर गेलाय. पुढील 3 दिवस अशाच पद्धतीनं तुरळक पावसासह तापमान चढ राहण्याची शक्यता आहे. तर तिकडे धाराशिवच्या परांडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. या वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यावर झाडांची पडझड झाली आहे. दूध डेअरीवर झाड पडल्यामुळे डेअरीचं नुकसान झाले आणि 2 गायी यात जखमी झाल्या. बार्शी रोडवरच्या पिंपळवाडी परिसरात काल चक्रीवादळाचा तडाखा बसला. रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तर गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं रत्नागिरीमध्ये रात्रीपासून धुवांधार बॅटिंग सुरू केली. विजांच्या कडकडाटात पावसाच्या कोसळधारा पडतायत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय. हवामान खात्याचा इशारा तंतोतंत खरा ठरलेला आहे. तर रत्नागिरीमध्ये पाऊस जोरदार बरसतोय. कोकणात प्रामुख्यानं भातशेती केली जाते. पेरणीची कामं पूर्ण झाली आहेत. कोवळ्या भात रोपांना मुबलक पाण्याची आवश्यकता असते. रत्नागिरीत ग्रामीण भागातील पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळतो. बातमी कोरोनाबाबतची. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आता वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येते. मंदिर परिसर, संस्थान, कार्यालयातील स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझरची फवारणी करण्यात येते. तसंच कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देखील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यात. भाविकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवावं असं आवाहन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मंदिर परिसरामध्येही भाविकांना कुठला त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनातर्फे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. मंदिर कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यापासून मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे या बाबीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर राज्यात रविवारी 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत 25, नवी मुंबईत 4, पुण्यात 39, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 607 वर गेली. महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येत आहेत. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ऊस उत्पादकतेसाठी एआयचा वापर या चर्चासत्रात ते उपस्थित राहतील. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री कोकाटेही उपस्थित राहतील.
तर याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात. त्याच पार्श्वभूमीवर आता पवार काका पुतळ्याचं देखील मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जाते. पांडुरंगाची इच्छा असल्यास बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात असं मेटकरी म्हणालेत. त्यावर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच काय तो निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. एकादशीपर्यंत ते होईल. अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा. पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल. युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. तर जून अखेरपर्यंत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष नियुक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजप तालुका आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर या प्रमुख निवडीकडे लक्ष लागले. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाले. मुंबई अध्यक्षपदाबाबत अजूनही नावावर शिक्कामोर्तब झाले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी विविध विभागाच्या बैठका घेत निर्देश दिलेले आहेत. वैद्यकीय मदतीच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सांडपाणी, वीज, पाणी, रस्ते कामांची निवेदनं घेऊन आलेल्या लोकांच्या समस्या सोडवल्या. तसंच अनेक कामं न झाल्यानं नाराजीही व्यक्त केली. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात अहवाल तयार करून सादर करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर आमदार आदित्य ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केले. महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या पक्षांनी एकत्र यायला हवं असं आदित्य ठाकरे म्हणाले. सतत बोलत आलेलो आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत आम्ही त्यांना घेऊन हा लढा देऊ. म्हणून जे कुठचेही पक्ष ह्या महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे. एकीकडे आदित्य ठाकरे यांची अशी प्रतिक्रिया तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेदरम्यान मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यातच दादरमधल्या एका लग्न समारंभात मनसे नेते नितीन सरदेसाई आणि ठाकरे सेनेचे नेते सुनील प्रभूंनी एकमेकांशी हातमिळवणी करून जोरात मिळवूया हात असं वक्तव्य केले. तर बाळा नांदगावकर आणि विशाखा राऊत यांची भेट झाली आहे. आता युतीच्या चर्चांदरम्यान नेत्यांच्या भेटीगाठीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. तर इकडे शिंदे सेनेत काय सुरू आहे बघूया. शिंदे सेनेमध्ये महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. ठाण्यात आज शिंदे सेनेचा मेळावा होतोय. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री अनेक नेते उपस्थित राहतील. यावेळी ठाकरे सेनेचे चंद्रहार पाटील शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. चंद्रहार पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात त्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला आहे. क्रीडा क्षेत्रात काम करताना बऱ्याच अडचणी, त्रुटी, गैरकारभार अनुभवले. शासन सहभागाशिवाय प्रश्न मार्गी लागणं कठीण आहे. क्रीडा क्षेत्रासह सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं चंद्रहार पाटील यांनी ट्विट केले. बातमी आहे पाकिस्तानच्या खोटारडेपणाची. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा आणखी एक दावा खोटा ठरलाय, ज्यामध्ये त्यांनी भारताच्या आदमपूर हवाई तळावर सुखोई 30 MKI वर हल्ला करून त्याचं नुकसान केल्याचं म्हटलं होतं. पाकिस्तान या दाव्याच्या समर्थनार्थ एक खोटं उपग्रह छायाचित्रही प्रसारित करत होता, ज्यामध्ये एका जेटचा काही भाग जळाल्याचं दिसतंय. मात्र याबाबत फॅक्ट चेक केल्यानंतर पाकिस्तान प्रसारित करत असलेले हे छायाचित्र भारत पाकिस्तान संघर्षापूर्वीच्या सुमारे महिनाभर आधीचं आहे. छायाचित्र विश्लेषक डेमियन सायमन यांनी पाकिस्तानचा त्यांनी भारतीय हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानाचं नुकसान केल्याचा दावा खोडून काढलाय. पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा कसा फाडलाय सायमन यांनी बघा.
आदमपूर हवाई तळावर सुखोई 30 MKIवर हल्ला केल्याचा दावा खोटा. पाकिस्ताननं दाखवलेले छायाचित्र भारत-पाक संघर्षापूर्वीच्या 1 महिना आधीचं आहे. छायाचित्र विश्लेषक डेमियन सायमन यांनी पाकिस्तानचा हा दावा खोडून काढलाय. छायाचित्र हे मार्चमध्ये देखभाल सुरू असलेल्या MiG-29चं आहे असं सायमन यांनी स्पष्ट केलंय. इंजिन टेस्ट पॅडजवळील काळी काजळी कायमच असते. हे युद्धातलं नुकसान नाहीये हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी मोठी घोषणा केली. आंध्र सरकारकडून अधिक मुलं जन्माला घालण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिलं जाणार आहे. शून्य गरिबी P4 उपक्रमांतर्गत श्रीमंत लोक गरीब कुटुंबांना दत्तक घेतील. यामुळे केवळ उत्पन्नातील तफावत कमी होणार नाही तर संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होईल असं ते म्हणाले. बातमी पुण्यातून. शॉर्टकटनं 1-2 नव्हे तर 600 जणांचा बळी घेतलाय. गेल्या 2 वर्षात रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे 604 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पुणे विभागातून दक्षिण आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक आहे. दररोज लाखभर प्रवासी ये जा करतात. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दीही अधिक असते. प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी स्थानकावर उड्डाणपूल, पादचारी मार्ग बनवलेत. एवढंच नाही तर जलद प्रवाशासाठी एस्केलेटरही बसवण्यात आलेत. तरीही काही जण गाडी पकडण्यासाठी शॉर्टकटचा वापर करतात. यानंतर बातम्या बघूयात. मान्सून टॉप 20. चंद्रपुरात मान्सूनचं आगमन झालंय. विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसानं नागरिकांची तारांब उडाली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये या पावसाचं आगमन झाले. 15 दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. मात्र त्यानंतर उन्हाच्या तीव्रतेनं नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागले होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत जोरदार पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांब उडाली. बाजारपेठेत पाणी शिरल्यानं अनेक दुकानं आणि रस्ते पाण्याखाली गेलेत. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल झालेत. काही ठिकाणी पाणी तुंबल्यानं वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागला. सिंधुदुर्गाच्या कावळेसाद पॉईंटवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली. पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन असलेल्या आंबोलीतील कावळेसाद पॉईंटवर पर्यटक विकेंडची सुट्टी एन्जॉय करतात. आंबोली धबधबा आणि कावळेसाद पॉईंटवर खोल दरी आणि डोंगराच्या रांगांमध्ये आलेले ढग असं नयनरम्य दृश्य पाहण्याचा आनंद पर्यटक घेतात. पावसात पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली असून माथेरानच्या पर्यटकांनी गजबजल्याचं दिसतंय. सुट्टीचा आनंद आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं माथेरानमध्ये दाखल झाले. यानंतर बातमी अत्यंत महत्त्वाची. जालन्यातल्या अंकुशनगरमध्ये लग्न समारंभामध्ये लाखोंची चोरी झाली. 5 तोळे सोन्याचे दागिने, 55 ग्रॅम चांदी, 2 आयफोन आणि 50,000 रोख असलेली पर्स अज्ञात मुलींनी पळवली. डॉक्टर शुभांगी जिंजुर्डे आणि डॉक्टर विजयकुमार जरांगे यांचा विवाह सोहळ्यादरम्यान ही घटना घडली. नवरदेवाच्या बहिणीची पर्स चोरीला गेली. या प्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. लग्न समारंभामध्ये चोरी होणं हे काही नवीन नाही. मात्र जालन्यातल्या या लग्न समारंभामध्ये ही लाखोंची चोरी झाली आहे. यानंतर बातम्या बघूयात टॉप 50. नाशिकच्या दिंडोरीत माळे दुगाला सोसायटीमध्ये अपहरण प्रकरणी तब्बल 17 महिन्यानंतर 3 संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयानं दिली आहे. दत्तात्रय कोरडे, बाजीराव भदाणे आणि किशोर गांगुडे यांना अटक केली. तब्बल 17 महिन्यानंतर संशयितांना अटक केल्यानं तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ठाकरे गटाचे विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. ठाकरे सेनेतून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजरांनी विलास शिंदे हे देखील नाराज असल्याचं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं विलास शिंदे ठाकरे गटाची साथ सोडणार का अशी चर्चा सुरू झाली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटानं आंदोलन केलं. हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झालाय. डॉबरमॅन कुत्र्याच्या गळ्यात सुपारीची माळ घालत लक्ष्मण हाकेंचा फोटो लटकवत आंदोलन करण्यात आलं. ठाकरे सेनेचे चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातल्या नेहरू नगर परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी चंद्रहार पाटलांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाईल. महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं राष्ट्रवादीनं मोर्चे बांधणी सुरू केली. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे, त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यात एक ब्रेकिंग न्यूज येते. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे ठाकरे सेनेनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाचा आज मुलुंडमध्ये मेळावा होतोय. या मेळाव्यात युवा सेना नेते आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. लढा आपल्या मुंबईचा याच्या माध्यमातून ठाकरे गट मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. निवडणुकीची तयारी ठाकरे सेनेकडूनही सुरू झाली आहे. मुलुंडमधून प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. भव्य मेळावा होतोय, इथे आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. बातमी आहे पालखीबाबतची. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी पांडुरंग भेटीच्या ओढीनं संतनगरी शेगावमधून मार्गस्थ झालेली पालखी वाशिम जिल्ह्यात काल दाखल झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरात प्रवेश करते. या दरम्यान 700 वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेल्या ही पालखी सकाळी मालेगाव शहरात दाखल होण्यापूर्वी नगरतास परिसरातील श्रींच्या पालखीचं ड्रोनने टिपलेलं हे दृश्य. जय जय राम राम कृष्ण हरे. 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 जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम. तर आषाढी वारीत 5.5 लाख चौरस फुटांचा भव्य जलरोधक मंडप उभारला जाणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची काळजी म्हणून पंढरपूर परिसरात एकूण 48 ठिकाणी 5 ते 15 स्क्वेअर फुटांपर्यंत असा एकूण 5,50,000 स्क्वेअर फुटांचा मंडप उभारण्यात येतोय. यात्रेत भाविकांची कसली गैरसोय होऊ नये, भाविकांना पिण्याचं पाणी, शुद्ध पाणी मिळावं, आरोग्याच्या सुविधा, स्वच्छतागृह आणि पावसाळ्यातील हाल टाळण्यासाठीचं मायक्रो नियोजन सुरू झालेलं आहे. जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम राम. यानंतर पुन्हा बातम्या बघूयात टॉप 50.
उन्हाळ्यातल्या सुट्ट्यांच्या अखेरचा आठवडा असल्यानं भाविकांनी सप्तशृंगी गडावर गर्दी केली. तसंच पर्यटक आणि भाविकांची रोपवेद्वारे मंदिरात जाण्यासाठीही अधिक पसंती होती. 1.5 ते 2 तासानंतर भाविक मंदिरात दर्शनासाठी पोहोचत होते. पायरी मार्गाने भाविकांची गर्दी असल्यानं रामटप्प्याच्या आसपास भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली 15 जूनपासून सुरू होणार आहे. टोकन दर्शन सुविधेची मंदिरात तयारी सुरू झाली आहे. मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटचं पंढरपूर रेल्वे बस स्थानक आणि मंदिर परिसरात टोकन नोंदणी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना विठुरायाच्या वेळेत आणि सुलभ दर्शन घेता येईल. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आलाय. मंदिरामध्ये पुजारी, कर्मचारी आणि भाविकांकडून स्वच्छता पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे शिस्तभंग केल्यास मंदिर संस्थांकडून मंदिर बंदी केली जाणार आहे. मंत्री भरत गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी शिरकाई देवीला केलेला नवस फेडलाय. भरत गोगावलेंना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी गेल्या वर्षी गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी शिरकाई देवीला नवस केला होता. शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला रायगडावर शिरकाई देवीच्या पूजनावेळी हा नवस फेडण्यात आलाय. शिवराज्याभिषेक निमित्ताने या ठिकाणी जी सेवा व्हावी सर्व जनांचा आषाढी एकादशीपूर्वी भाविकांची गर्दी वाढायला लागल्यानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तर त्या संदर्भात मंदिर समितीनं परिपत्रक जारी केले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे शेकडो वाऱ्या निघाल्या आहेत. मात्र वाशिममधून अंध आणि दिव्यांग बांधवांची वारी विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली. या वारीत 15 महिला आणि पुरुष सहभागी आहेत. टाळ मृदुंगाच्या गजरात या अंध वारकऱ्यांचा प्रवास सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडावर जात आहेत. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय. शिंदे या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यावेळी शिंदेंसोबत मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित असतील. रायगडावरच्या होळीमाळावरील शिवपुतळ्याजवळ जाऊन शिवप्रेमींना थेट दर्शन घेता येतं. मात्र या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेटिंगमुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्यानं शिवप्रेमींना त्रास सहन करावा लागतो. चिखलातील पाय शिवपुतळ्याच्या चबुतऱ्यावर जात असल्यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. लोणार अभयारण्याचा आज वर्धापन दिवस साजरा होतोय. लोणार शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 8 जून 2000 या दिवशी स्थापन झालेल्या लोणार अभयारण्यानं आपली 25 वर्ष पूर्ण केली. गावामधून रॅली, वनफुटावर स्वच्छता मोहीम हाती घेऊन छोट्याशा कार्यक्रमानं संपन्न झाली. खाद्यतेलाचे दर 100 पर्यंत यावेत अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जाते. जळगावच्या पारोळ्यात सोयाबीन खाद्यतेल प्रति किलो 130 रुपये दरानं विकलं जाते. केंद्र सरकारनं एक्साईज ड्युटी 10% कमी केल्यामुळे सोयाबीन तेलात घसरण झाल्याचं किराणा दुकानदारांनी सांगितलं. सिंधुदुर्गात नर्सरी व्यवसायात तेजी पाहायला मिळते. कोल्हापूर, चंदगड तालुक्यासह राज्यात आंबा, काजू कलमांना मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील नर्सरीमध्ये कलम खरेदीसाठी शेतकरी गर्दी करतायत. यातून स्थानिक व्यावसायिकाला आर्थिक उत्पन्न चांगलं मिळतंय. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनौमध्ये पार पडला. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. या सोहळ्याला जवळचे नातेवाईक, मित्र आणि राजकीय नेते तसंच क्रिकेट जगतातील निवडक पाहुणे उपस्थित होते.
राजस्थानमधील एका जोडप्यानं तब्बल 70 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केले. राजस्थानच्या डोंगरपूर जिल्ह्यातील गलंदर या एका आदिवासी गावातील रामबाई खरारी आणि जीवाली देवी असं या लग्नकार्ड बांधलेल्या दोघांची नाव आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी लग्न केलं नसलं तरी त्यांना 8 मुलं आणि अनेक नातवंड आहेत. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचा सर्वात जास्त फटका गाझा पट्टीतल्या नागरिकांना बसतोय. अवघ्या 5 रुपयांच्या पार्लेजी बिस्किटसाठी तब्बल 2300 रुपये मोजावे लागत आहेत. गाझामधील रहिवासी मोहम्मद जावद या व्यक्तीनं आपल्या मुलीला तिचे आवडते बिस्किट आणून देण्यासाठी तब्बल 24 युरो मोजले. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाजवळ ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाली. मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झाला. या चालकासह अनेक प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. येथे क्रीडा विश्वातनं बातमी. कार्लोस अल्कारेझला लाल मातीचा राजा आता संबोधला जाईल. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अल्कारेझनं यानिक सिनरचा पराभव केलाय. ही लढत तब्बल 5.5 तास चालली. या दोघांमधल्या अंतिम सामन्याची इतिहासात नोंद झाली आहे. हा सामना फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ चाललेला सामना ठरलाय. शेवटपर्यंत दोघांमध्ये जेतेपदासाठी कडवी झुंज सुरू होती. मात्र अल्कारेझनं बाजी मारत जेतेपदाचा मान पटकावलाय. फ्रेंच ओपन स्पर्धेत कार्लोस अल्कारेझ अखेर विजयी झालेला आहे. 5.5 तास ही लढत सुरू होती. अखेरच्या क्षणापर्यंत बाजी मारण्याचा प्रयत्न दोघांकडूनही केला जात होता. अखेर कार्लोस अल्कारेझनं बाजी मारली आणि फ्रेंच ओपनचा तो लाल मातीचा राजा बनलाय.